आपण स्पेशल म्हटलं की हे आता आला ना करा मजा. बासुंदी काढल्यानंतर चहा खराब होत होणार ना. तसं ते ऑड फिलिंग येईल पहिल्यांदाच खाताना. वर येणारच नाही खायला. असं वाटत नाही वेगळं फरसाण आहे म्हणून याच्यामध्ये. बिना लिंबू पिळताय का? ओके. उगाच ते तामजाम नाही आहे. आणि लक्षात ठेवा इथे फक्त वेगळा तुम्ही खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात. आणि आपला जो जेन्युइन रिव्ह्यू आहे तो देऊया. मनात दोन गोष्टी पाहिल्या. नमस्कार मंडळी. तर आता आपण आहोत कोल्हापूरमध्ये. आणि कोल्हापूर म्हणलं तर दोन गोष्टी खूप फेमस असतात. म्हणजे सगळ्यांच्या मनात दोन गोष्टी पहिल्या येतात खाणाऱ्यांच्या. एक म्हणजे तांबडा पांढरा रस्सा, म्हणजे इकडचा फेमस मटन चिकन तांबडा पांढरा रस्सा. आणि दुसरं म्हणजे इकडची मिसळ, कोल्हापुरी मिसळ. तर काल रात्री म्हणजे शेवटच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण तांबडा पांढरा रस्सा खाल्लेला आहे हॉटेल रामदूतमध्ये. आणि एक नंबर होता. नक्की तो व्हिडिओ जाऊन बघा. त्याची लिंक पाहिजे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो. आणि आता आपण आलो होतो कोल्हापूरमधली स्पेशल मिसळ खायला. नाव दिसतं पाठीमागे, फडतरे मिसळ. बघा, फडतरे मिसळ सेंटर, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर. सकाळी 8 ते सायंकाळी 7 पर्यंत तुम्हाला मिळेल. आणि असा महालक्ष्मी मंदिरापासून हार्डली 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. बिनखांबी गणपती आहे ना मंदिर, तर तुम्ही आपल्या अशोक बाबा फॅमिली या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. त्याच्या अगदी बाजूलाच. आणि बघा हा बोर्ड कंटिन्यू चालू असतो पाठीमागे, दिसतोय का? हा फडतरे मिसळचाच बोर्ड आहे. तर चला आता मी खूप ऐकलं तर आहे या मिसळबद्दल, खाणार पहिल्यांदा आहे. आणि आपला जो जेन्युइन रिव्ह्यू आहे तो देऊया. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा, शेअर करत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा. अशा मस्त मस्त व्हिडिओसाठी अशा मस्त मस्त व्हिडिओ बघायचे असतील ना कायचे, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा. हे बघा, हे आहे कोल्हापूरची प्रसिद्ध फडतरे मिसळ. यांची दुसरी शाखा आहे ही. बघा, हे दादा स्वतः ओनर आहे. दोन्ही शाखा यांच्याच आहेत. तुम्हीच फडतरे साहेब का? हे किती वर्षापासून आहे इथे मिसळ? आमची मिसळ 40 वर्षापासून कोल्हापूरमध्ये. आणि इथली शाखा 2 वर्ष जरी चालले. महालक्ष्मी मंदिरच्या बाजूला. आणि मेन शाखा आहे ती कुठे? शिवाजी उद्यमनगरला ना. आपली मंडळी सर्व इथे बसले आहेत मिसळ खायला. स्पेशल फडतरे मिसळ खाण्यासाठी आलेले आहेत. मेन म्हणजे भुका लागलेल्या सगळ्यांना, नाश्ता करायचा आहे स्पेशली आर्याला. आणि बघा इकडे थाल्या लागत आहेत मिसळच्या. आणि इकडे असतो ब्रेड. हा बघा, हा ब्रेड. इथे पाव नसतात. पावच आहे स्क्वेअरमध्ये आहे सर. स्क्वेअरमध्ये. म्हणजे जो मुंबईचा पाव असतो तसाच आहे, गोलमध्ये असतो. स्क्वेअरमध्ये असतो. तर हा आमचा जरा टेस्टी आहे, वेगळा. तुम्ही खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ओके ओके. तर मुंबईच्या लोकांना गोल पाव लागतो. हा, जी सवय झालेली असते. सवय झाली त्यामुळे. तर आमचा खाल्ल्यानंतर वाटतं की हा पण मस्त आहे. मस्त आहे. खाल्ल्यानंतर तोपर्यंत नाही वाटत. आता बघू ना, टेस्ट करणारच होता आम्ही, खाऊन बघणार आहोत. आणि बघा हा आपला मस्त असा रस्सा मिसळचा. हे बघा रस्स्याचा कलर बघा, तरी बघूनच कळेल तुम्हाला रस्सा कसा असणार आहे तो. आणि हे फरसाण, मिसळचं स्पेशल फरसाण, शेवचिवडा बारीक शेवचिवडा असतो. मटकी बटाटा चिवडा ओके घातलेलं असतं. आणि बघा ही मिसळ होते रेडी. जर तुम्हाला जास्त तिखट असेल तरी मिळेल. हो, तरी मिळणार. तिखट वगैरे बनवून देतात, काय टेन्शन नाही. आणि बघा अशी मिसळ येते रेडी. बटाटा पण असतो ना? हा, मटकी असते, मटकी आहे, बटाटा आहे, फरसाण आहे, हे सगळं आहे. तर मिसळ तर रेडी होते, थाली लागते आहे. चला आता आपण टेस्ट करून सांगतो कशी आहे स्पेशल फडतरे मिसळ. आणि इकडे बोर्ड आहे, नीट वाचा. दोघात एक मिसळ खाऊ नका, प्रत्येकाने स्पेशल वेगवेगळी मिसळ घ्या. आणि लक्षात ठेवा इथे फक्त मिसळ आणि मिसळच मिळते, बाकीचं काही ऑप्शन नाही आहे. म्हणजे जर मिसळ खाणारा कोणी नसेल तर तुम्हाला काही ऑप्शन नाही आहे. फक्त मिसळ खाण्यासाठी तिथे यायचं आहे. तर फक्त मिसळ मिळते, बाकी काहीसुद्धा नाही. म्हणजे मिसळ पाव. आणि पाव तुम्ही बघितला तर त्यांनी सांगितलं मुंबईसारखे असं, मुंबईपेक्षा पण चांगले असं. टेस्ट करून बघूया, कदाचित ते इथल्या मिसळला बरोबर कॉम्प्लिमेंट करत असते, असं असू शकतं. बाकी आपल्याला सवय आहे ती गोल पाव. तर अशी ही आपली मिसळ आलेली आहे, फडतरे स्पेशल मिसळ. आणि एकदम सिम्पल ठेवलेलं आहे त्यांनी. म्हणजे उगाच ते तामजाम नाही आहे, थालीवाले काय सिस्टम नाही आहे. बघा नॉर्मल हे 2 पाव, म्हणजे इकडचे आपण म्हणतो ब्रेड 2 असतात. मोठे जाडे आहेत ना त्यामुळे 3 वाटतं. फक्त ब्रेडच म्हणू याला, पण आपले ब्रेड पातळ असतात. हे बघा एवढे जाड आहेत ते. आणि ही मिसळ सोबत कांदा आणि लिंबू. आणि वर बारीक कांदा तिने टाकून दिलेला आहे. आणि जाडवाला कांदा आपल्याला असं साईडने खायला दिलेला आहे, कापून दिलेला आहे. आणि मिसळमध्ये तुम्ही बघितलंच फरसाण,
आणि मटकीची मिसळ आहे, मटकी आणि फरसाण एकदम मिक्स झालं आहे, बघितलं की एकजीव झालं आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही, बारीक फरसाण आहे ना. आणि अक्षता ट्राय करते, ती तेवढी मिसळची फॅन नाही आहे, ट्राय करते मिसळ. लिंबू वगैरे पिळलं आहे का? बिना लिंबू पिळता आहे का? ओके. आणि तिखट आहे का मिसळ? जरा पण नाही. चव कशी आहे? चांगली म्हणजे अतिउत्तम आहे, कशी आहे? हे बघा, हे सॅम्पल रस्सा आपल्याला पाहिजे तेवढा येतोय. सुरुवातीला आपल्याला आलेला सॅम्पल रस्सा. सोबत हे फरसाण आणि 4 ब्रेड आपण एक्स्ट्रा मागवलेले आणि कांदा वगैरे पण आलेला आहे. शेव आहे ना, त्याच्यामुळे ते एकदम मिक्स होते त्याच्यात. म्हणजे ह्या मिसळच्या रस्स्यामध्ये एकदम एकजीव होऊन जातं, एकजीव. आपल्याकडची सारखीच लागते का काय वेगळी लागते? आपल्याकडची सारखीच लागते, म्हणजे आपल्यासाठी काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी वगैरे लागत नाही. बाकी आर्याला विचारण्यात काय पॉईंट नाही, तर कारण ती खाण्यातच बिझी आहे. तिचं बघा 2 ब्रेड संपत आलेत तिचे, म्हणजे 2 पाव. बाकी त्यांनी तर आपले रिव्ह्यूज सांगितले. अक्षता काय जास्त मिसळप्रेमी नसल्यामुळे यासाठी ओके आहे, चांगली आहे. तिने पण सांगितले की आपल्याकडची जर नॉर्मल असेल तर रस्से वगैरे तशीच लागते, अशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही. पण आता आपण मुंबईवरून राहिलो तर आपल्याला कशी लागतं वगैरे. आपण मुंबईला पण मिसळ वगैरे ट्राय करतो. मी थोडं लिंबू मिक्स करतो आधीच. आणि ना हे एकदम बघा एकजीव, असं वाटत नाही वेगळं फरसाण आहे म्हणून याच्यामध्ये. म्हणजे असं वाटतं की ते मटकी वगैरे सर्व एकत्रच अगोदरच रस्स्यामध्ये टाकलेलं आहे की काय. एकदम म्हणजे एकजीव झालेलं आहे, असं वेगळं नाही आहे. ते पहिलं असं खाऊन बघतो. तिखट जरा सुद्धा नाही, अजिबात नाही. वाटतं ना तरी बघून तुम्हाला की खूप तिखट असेल. आणि मस्त आहे, खरंच मस्त आहे. ही अख्खी मिसळ मी ना म्हणजे पावाशिवाय पण, पावाची पण गरज नाही, मी अशीच सगळी पूर्ण मिसळ खाऊ शकतो. एकदम उत्तम आहे. जर मी मिसळप्रेमी मी सांगू शकतो तुम्हाला, चव भारी आहे. त्यामुळे तुम्ही कोल्हापूरमध्ये आला तर मस्ट ट्राय आहे ही फडतरे मिसळ. म्हणजे अजून काय कुठलं मी ट्राय नाही केलं, पण ही तर बाबा भारीच आहे. आता मी पावावर खाऊन बघतो. तर पाव म्हणजे तुम्हाला माहीत आहे ब्रेड आहे. बघा तिखटपणा हा पाव गोडीचाच आहे. तुम्ही नुसतं असं जरी खाल्लं ना पाव, आपल्या गावाकडे पण असंच पाहू शकतो. आता आपलं सांगोला जर सांगली कोल्हापूर हाच पट्टा आहे. आपल्याकडे पण ते गोलवाले पाव ना गोड असेच मिळतात. आपण चहामध्ये नाही बुडवले तरी ते गोडच लागतात. त्याच प्रकारचा पाव आहे. त्यामुळे किती जरी तिखट असली तरी ह्या पावावर खाल्ली की ती कॉम्प्लिमेंट करते. तशी ही तिखट नाही आहे, पण मी सांगतो तुम्हाला, तुम्ही तिखट जरी घेतली तर या पावावर खाल्ली तिखट लागणार नाही. बघा रस्से तर येत राहतील तुम्हाला. बघा पाहिजे तेवढे रस्से तुम्हाला येत राहतील. ते आम्ही घेतो रस्सा. हां नाही, रस्सा अनलिमिटेड आहे, किती पण बरोबर. फक्त दोघात एक मिसळ खाऊ नका आणि नाही, बरोबर आहे. हां बाकी काही रिझन नाही, गप्पा मारत बसतो बघायला. आणि सांगते उभे राहतात. आणि आता सकाळची सुरुवात आहे ना, ऑलरेडी बघा कस्टमर तिथे बसलेले आहे. सकाळची सुरुवातीला तिथे भरलेलं आहे. एवढी फेमस आहे मिसळ आणि खरंच चांगली आहे मिसळ, मला आवडली आहे. चला तर मिसळ संपवतो फटाफट. मिसळ चांगली आहे, कधी या केव्हा या. महालक्ष्मी मंदिरच्या बाजूलाच आहे. हार्डली 100 मीटर पण नाही आहे. 100 मीटर पण खूप झालं, 50 मीटरवर. बिनखांबी गणपती मंदिर आहे ना, त्याच्या बाजूलाच फडतरे मिसळ. आणि आता आपण मुंबईवाले ब्रेडच मागणार आहोत. तिकडे अजून पण मुंबईवाले जर कन्फ्यूज होतात पाव आणि पाव मिळणार. कोल्हापूरमध्ये कुठेही गेला तर तुम्हाला असंच पाव मिळतो. यालाच पाव म्हणतात कोल्हापूरमध्ये, आणि आपण ब्रेड म्हणू मुंबईवाले. पण हे एवढे सॉफ्ट असतं, एवढं सॉफ्ट म्हणजे मिसळमध्ये तुम्ही एक सेकंद ठेवलं ना, याच्या मिसळमध्येच मिक्स होऊन जाईल. तेव्हा येणारच नाही खायला. त्यामुळे पटकन काय म्हणते ना, बघा आपण ठेवायचं आहे आणि पटकन खायचं आहे. नाहीतर ना मग पावसानं खावं लागेल. आणि ते रस्सा अनलिमिटेड मिळेल तुम्हाला. कांदा लिंबू तर आहेच. आणि मला फरसाण त्यांनी वाटेल 3 मिसळमध्ये दिलं होतं. ते काही चार्जेस नाही. तुम्ही जे पाव घेताय ना एक्स्ट्रा
म्हणजे 5 रुपये चार्ज एका स्लाईसच्या ब्रेडच्या त्या. ही मिसळ आहे तुमची 70 रुपये प्लेट. 2 पाव येतात, ब्रेड येतात, मिसळचा कांदा येतो 70 रुपये. एकदम बेसिक आहे, काय तामझाम नाही, नॉर्मल आहे. मिसळ पण एकदम सगळ्यांना आवडेल अशी आहे. मुंबईवाल्यांना तर एकदम भारी होतं. आणि आवाज बघा किती भारी. आणि आता आली आपली कॉफी, गरमागरम कॉफी. ओके, म्हणजे एकदम अशी खास अशी नाही, नॉर्मल आहे. चला कॉफी ते एकदम ओके ओके आहे. आणि आता आपला आला आहे टी चहा. मला ही कॉफीसारखीच दिसते का चहा पण? हां, दूध चांगलं आहे. ॲक्च्युली कोल्हापूर म्हणल्यावर दूध बेस्टच भेटणार ना, त्यामुळे त्याला वेगळीच चव येते. कुठे? आंध्रामध्ये. पण ती तर एक नंबरच होती कॉफी, एक नंबर कॉफी होती. आता चहा पिऊया. चहा तर खूपच गोड आहे, म्हणजे एकदम मला हवा तसा मस्त गोड गोड चहा आहे. मला आवडतो असा चहा तर आपल्यासाठी एक भारी. चहा तर भारी, कॉफी तेवढी भारी नव्हती पण चहा भारी. आणि फडतरे मिसळच्या समोरच MH09 अमृततुल्य चहा असा हा स्टॉल आहे, गाडी आहे. आणि इकडे आता आम्ही आतमध्ये कॉफी पिऊन आलो, पण अक्षदाला ती कॉफी काय आवडलेली नाही. जेन्युइन आपला रिव्ह्यू आहे, आवडली नाही. चहा कॉफीसाठी बिलकुल जाऊ नका, तुम्हाला मिळणार पण नाही, बनवतच नाहीत. आपल्यासाठी त्यांनी बनवून दिली चहा कॉफी, त्यामुळे ती टेस्ट नाही आली. पण हे फक्त हे प्रॉपरली चहा कॉफीवालेच आहे, त्यामुळे इकडे आपल्याला कॉफी चांगली मिळेल. झटका लागला पाहिजे का? तसा लागला नाही, म्हणून इथे आम्ही आलो MH09 अमृततुल्य चहा या गाडीवरती. दादा नाव काय तुमचं? बाळासाहेब. आता बाळासाहेब आपल्यासाठी झटका एकदम असं किक लागणारी कॉफी बनवून देत आहेत. आणि ही कॉफी तुम्हाला 25 रुपीचीच आहे. अशी मस्त कॉफी मागवलेली आहे. आर्या कशी पिते बघा, काय आहे, काय प्रकार काय आहे हा. चाय कॉफी पिते. आपण आताच फडतरे मिसळ खाऊन आलो. कॉफी आर्या कॉफी कशी आहे? हा, तिला किक लागेल का? कमी पिऊन बघ जरा, ती सांगेल. लागली किक लागली, आर्याला किक लागली. किक लागेल अशी कॉफी मिळालेली आहे आपल्याला MH09 अमृततुल्य चहामध्ये, फडतरे मिसळच्या बरोबर समोर. तर आता फडतरे मिसळबद्दल, मिसळ एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी आहे असं बिलकुल नाही आहे. म्हणजे याच्यापेक्षा चांगली मिसळ तुम्हाला इथे मिळू शकते कोल्हापूरमध्ये, आणि मिळेल, 100% मिळेल. पण तुम्ही जर महालक्ष्मी मंदिरच्या आजूबाजूला काही बघत असाल तर नक्की फडतरे मिसळमध्ये या. आता आपण मुंबईच्या आहोत ना, त्यामुळे पाव आहे ना, पाव थोडासा गडबड करतो आपल्याला मिसळ खाताना, कारण हे पाव आहे ना गोडूस पाव असतात, त्यामुळे ती चव थोडीशी बदलते त्या पावांमुळे. तर आपले जे पाव आहेत ना ते वेगळेच आहेत, आणि ते आपले पाव आपल्याकडच्या मिसळला एकदम कॉम्प्लिमेंट करतात. इथले पाव इथल्या लोकांना सवय लागली असेल, पण आपल्याला ती सवय नाही आहे. जर तुम्ही मुंबई पुण्याकडून येत आहे तर तुम्हाला थोडंसं ते ऑड फिलिंग येईल पहिल्यांदाच खाताना. हां, 2-4 मिसळ खाल्ल्यानंतर तुम्ही यूज टू होऊन जाल, पण पहिल्यांदाच मिसळ जर खात असाल तर तुम्हाला थोडंसं ऑड फिलिंग येईल. फक्त मिसळ खाल्ली ना तर चांगली होती मिसळ, मस्त होती. पावाबरोबर जराशी ती गोडूस चव येत होती ना, त्यामुळे थोडंसं येत होतं आहे असं. बाकी तुम्ही मंदिराच्या बाजूला आहात, तुम्हाला नाश्ता करायचा आहे, मिसळ खायची आहे इकडची कोल्हापूरची काहीतरी स्पेशल अशी, तर नक्की तुम्ही फडतरे मिसळमध्ये या. बाजूलाच आहे, तुम्हाला दाखवतो आहे बघा. पाठीमागे माझ्या आहे 3 खांबी गणपती मंदिर, तिथून एक 50 मीटरवर महालक्ष्मी मंदिर, आणि त्याच्याबरोबर बाजू तिथून आलात फडतरे मिसळ. आणि फडतरे मिसळमध्ये तुम्ही चहा कॉफीची अपेक्षा करू नका, पण त्याच्यासमोर MH09 अमृततुल्य चहा आहे ना, इकडे येऊन कॉफी नक्की ट्राय करा. कॉफीसाठी 10 out of 10 दिलेले आर्याने. बघा कॉफी एवढी बेस्ट आहे. आता चहा पण बनतोय, आपला स्पेशल चहा बनतोय. याचं दूध कुठलं वापरतं? गोकुळ. कोल्हापूर म्हणजे गोकुळ. स्पेशल दूध गोकुळ. चहा बनतोय. ओके, म्हणजे कसं आहे, बासुंदीला जो मसाला वापरला जातो तो बासुंदी पण घालून करत नाही. बरोबर. आणि एकदम घट्ट चहा म्हटलं तर आता इथं मार्केटला 20 रुपयाशिवाय परवडत नाही. ओके, पण तसा चहा इथं क्वचितच एखादा घेतो, त्यापेक्षा स्पेशल 25चा दिलेला पाहिजे तसा क्वांटिटीला परवडतो. ओके, म्हणजे हा 25 रुपये स्पेशल चहा, बासुंदी चहा. आणि त्यात बासुंदी मसाला वगैरे टाकून दिला जातो ना? बासुंदी मसाला म्हणजे काय सर, वेलदोडे हां, आणि जायफळ ओके, आणि सुंठ, त्याच्यामुळे बासुंदीसारखा थोडाफार फ्लेवर येतो. फ्लेवर. ओके. बासुंदी घातल्यानंतर चहा खराब होत होणार ना, प्रश्नच येत नाही. तो पण विचार केला. फक्त आपण सगळीकडे फक्त ऐकतो बासुंदी चहा, बासुंदी चहा.
पण ॲक्च्युली त्याच्या मागचा फंडा हा आहे, बासुंदीची थोडीशी चव. आणि आता आपला आलाय स्पेशल बासुंदी चहा. इथं 90% कमी साखरवाले येतात. खरोखरच साखर बरीच कमी आहे, म्हणजे डायबिटीजवाला चहा आहे. आणि सुरुवातीला टेस्ट लागली ती डायबिटीजच्या चहासारखी, म्हणजे बिना शुगरवाली. आता साखर मी टाकून घेतो. आता आला ना करा मजा, एवढी साखर टाकलं त्यांना, खरोखर आता बेस्ट. तर मित्रांनो, असा मस्त असा बासुंदी चहा प्यायल्यानंतर आता आपण या व्हिडिओची सांगता करूया. पडतरी मिसळचा मी तुम्हाला रिव्ह्यू दिलेला आहे आणि समोरच असलेला MS09 अमृततुल्य चहाचा पण रिव्ह्यू दिलेला आहे. स्पेशल चहा बनवून घेतली, साखर त्यांना सांगा साखर टाका म्हणून. आपण स्पेशल म्हटलं की हे थोडेसे कमी साखरेचा बनवतात, तुम्ही सांगितलं तर बरं पडेल. आणि साखर टाकल्यावरती उत्तम लागतो चहा. आणि कॉफी पण एकदम कडक होती, मस्त अशी. 25 रुपये कॉफी, 25 रुपये चहा. आणि नॉर्मल चहा असा रेग्युलर घेतला तर हा कितीचा आहे? 12 रुपयाचा. ते रेग्युलर चहा घेतलं तर 12 रुपयाचा. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा आपला व्हिडिओ, खाण्याचा व्हिडिओ आणि स्पेशली कोल्हापूरमधल्या मिसळचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याला तर मग असेच भेटू आपल्या नवीन खायच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.